नमस्कार. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील केवायसी प्रक्रियेबाबत सध्याची परिस्थिती वस्तुनिष्ठपणे समजून घेणार आहोत. सध्या राज्यभर अनेक महिलांकडून दोन वेगवेगळ्या तक्रारी समोर येत आहे. पहिली म्हणजे ज्यांनी केवायसी केली होती पण माहितीमध्ये चुका झाल्या. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्णच झाली नाही. सरकारने अलीकडे पोर्टलवर दुरुस्ती पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र हा जो पर्याय हा फक्त त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांची आधी नोंदणी झाली होती किंवा त्यांनी अर्ज करताना ती चूक केली होती. त्यांच्यासाठी हा जो पर्याय हा उपलब्ध आहे. पण सध्याचा मुख्य गोंधळ काय आहे? ज्या महिलांनी आधार क्रमांक टाकला आणि त्यांना हा क्रमांक दुरुस्ती यादीत नाही असा मेसेज दिसतो. त्यांचा अर्थ असा की त्यांची मूळ केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. म्हणून सध्या उपलब्ध असलेला पर्याय त्यांच्यासाठी लागू झालेला नाही. हा फक्त त्यांनी 31 डिसेंबर 2025 च्या आधी जर त्यांनी केवायसी करताना काही चुका केल्या असेल, त्यांच्यासाठी सध्या पोर्टलवर हे ऑप्शन उपलब्ध आहे. आता अपूर्ण केवायसी का राहिली? तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात नोंदवल्या गेल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांच्यासाठी ओ-टी-पी एरर येणे, सर्व्हर स्लो असणे, शेवटच्या दिवसात जास्त ट्रॅफिक असणे, प्रश्न समजण्यात त्यांना अडचणी आहे. यामुळे अनेक जे अर्ज आहे ना, हे अर्धवट राहिलेले आहेत. आता अंतिम मुदत आणि संभाव्य परिणाम 31 मार्च 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु नवीन केवायसीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्यास काही लाभार्थ्यांचे पुढचे हप्ते रोखले जाऊ शकतात. हे अधिकृतरित्या जाहीर झालेले नसले तरी नियमानुसार केवायसी पूर्ण नसल्यास त्यांचा लाभ इथे थांबवू शकतो. आता प्रशासनाने काय करायला हवे? तज्ज्ञांच्या मते पोर्टलमध्ये दोन स्वतंत्र पर्याय असावेत. एक म्हणजे माहिती दुरुस्ती, दुसरा म्हणजे पूर्णपणे नवीन केवायसी नोंदणी. यामुळे सर्व गटातील महिलांना समान संधी इथे मिळेल. आता लाभार्थ्यांनी काय करावे? तालुका महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा, लेखी अर्ज सादर करावा, स्थानिक अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यावे. लिखित नोंद असणे इथे भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सध्याच्या स्थितीत दुरुस्ती सुविधा उपलब्ध आहे, परंतु पूर्णपणे अपूर्ण राहिलेल्या केवायसीसाठी स्वतंत्र पर्याय जाहीर होणे आवश्यक आहे. जोपर्यंत अधिकृत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत संयम ठेवून अधिकृत सूचनांकडे लक्ष देणे इथे महत्त्वाचे आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.